IAS अधिकारी तुकाराम मुंढे आपल्या धडाकेबाज कामगिरीसाठी ओळखले जातात, पण त्यांच्या याच कामगिरीमुळे आता मुंढे अडचणीत सापडलेत. भाजप आमदारांना तर थेट त्यांच्या निलंबनाची मागणी करत अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडलाय. यावेळी आमदारांमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला. आता नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. भाजपचे नागपूर पूर्व मतदारसंघाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आज अधिवेशनात तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी केली. तुकाराम मुंढे हे 2005च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IAS अधिकारी. 2005 ला नोकरीत रुजू झाल्यापासून आतापर्यंत त्यांच्या 24 वेळा बदल्या झाल्यात आणि त्याचमुळे आता हे प्रकरण चर्चेत आलंय. आता मुंढेंवरती भाजप आमदारांना आरोप काय केलेत पाहूयात. तर भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या आरोपांनुसार तुकाराम मुंढे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते 7 महिने नागपूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून काम पाहत होते. त्यावेळी त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पात नियमबाह्य काम, महिलांना, अधिकाऱ्यांना दमदाटी आणि 17 कर्मचाऱ्यांचं विनाकारण निलंबन केलं. एवढंच नाही, त्यावेळी COAचे अधिकारी नसतानाही मुंढेंनी 20 कोटी रुपये जारी केल्याचा ठपका ठेवत आमदार खोपडे यांनी मुंढेंवरती ठेवला आणि हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हणत थेट कारवाईचीच मागणी केली आहे. तुकाराम मुंढे हा असा व्यक्ती आहे का ज्यांनी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याच्या 20 वर्षात 24 बदल्या झाल्या, कुठेही तो टिकत नाही. आणि म्हणून जे काही आम्ही मांडणार आहोत ते लक्षवेधीच्या माध्यमातून मांडवू, परंतु याच्यावर आपण तत्काळ कारवाई करावी आणि याची गंभीर नोंद घ्यावी. एवढंच नाही, आमदार कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंढेंच्या मुद्द्यांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देवगिरी बंगल्यावरती भेट घेतली आहे. मुंढे यांच्या समर्थकांकडून मराठवाड्यातून धमकी दिल्याचा आरोप खोपडे यांनी यावेळी सभागृहातही केला. खोपडेंनी लक्षवेधीवेळी धमकीचा मुद्दा मांडला. त्यांनी सांगितलं की मुंढेंच्या निलंबनाची मागणी का करताय असा सवाल करत 2 जणांनी शिवीगाळ करत धमकी दिली. एवढंच नाही, तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध लक्षवेधी वाचू नका, तक्रार करू नका अशा धमक्या फोनवरून देण्यात आल्याचा दावा खोपडेंनी यावेळी केला. एवढंच नाही, एका माध्यमाशी बोलताना खोपडेंनी आरोप केला की नागपूरमध्ये 7 महिन्यांत त्यांनी खूप घोळ घालून ठेवलाय. मुंढे हे कुठेही जाताना प्रसार माध्यम आणि बिगर सहकारी संस्थांना घेऊन जायचे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या विभागाच्या कामासाठी जात होते त्या विभागाच्या अधिकाऱ्यालाही कल्पना द्यायचे नाहीत. ते कोणतेही अधिकार नसताना स्मार्ट सिटी अंतर्गत कामांमध्ये ढवळाढवळ करायचे. संदीप जोशी जे नागपूरचे तत्कालीन महापौर होते त्यावेळी हे प्रकरण समोर आणलं होतं. त्यांनी या प्रकरणी तक्रारही दाखल केली होती. पण खोपडेंच्या आरोपानुसार उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि नागपूरचे अनिल देशमुख हे गृहमंत्री. त्यामुळे महाविकास आघाडी काळामध्ये हे प्रकरण दाबला गेल्याचा आरोप खोपडेंनी सभागृहात केला. यावेळी खोपडेंनी 2 महिला अधिकाऱ्यांसोबत तुकाराम मुंढेंची वागणुकीचा मुद्दाही उपस्थित केला. त्यांनी सांगितलं की स्मार्ट सिटीच्या कामात एका प्रकरणात तुकाराम मुंढे यांनी 2 महिला अधिकाऱ्यांना एका फाईलवरती सही करायला लावली, ज्यासाठी त्या महिला अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे मुंढे यांनी या 2 महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या चेंबरमध्ये बोलावून टॉर्चर केलं, शिवीगाळ केली. यानंतर 2 महिला अधिकाऱ्यांनी मुंढेंविरोधात तक्रार केली, पण कारवाई काही झाली नाही आणि त्यांना अटकही झाली नाही. खोपडेंनी जो मुद्दा मांडला त्यानुसार 20 ऑक्टोबर रोजी एक पत्रकही आलं, ज्यात तुकाराम मुंढे यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अधिभार नव्हता, तशी मान्यताच नव्हती. त्यानुसार खोपडेंनी मंत्रालयामध्ये या संदर्भात चौकशी केली, तेव्हा समजलं की अशी मान्यता देता येत नाही आणि हे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे सर का 2 महिला अधिकाऱ्यांनी एका IAS च्या विरोधामध्ये सदर पोलीस स्टेशन मध्ये FIR दाखल केला. आणि कोणाकडेही असा अधिभार द्यायचा असेल तर त्याला नगर विकासाचे अप्पर मुख्य सचिव किंवा नगर विकास मंत्र्याने तसा आदेश देणं गरजेचं असतं. त्यामुळेच खोपडेंनी लक्षवेधी लावत मुंढेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता हा मुद्दा सभागृहात मांडताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या आरोपांना विरोध केला. त्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार हे भाजपच्या दोन्ही आमदारांना चांगलेच भिडल्याचंही पाहायला मिळालं. यावेळी सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ झाल्यानं सभागृहाचं कामकाजही 10 मिनिटांसाठी स्थगित करावं लागलं. दरम्यान या धमकीच्या मुद्द्याप्रकरणी खोपडेंनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. खोपडे यांनी मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रारही दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सरकार काय भूमिका घेतंय हे पाहावं लागेल. पण हिवाळी अधिवेशनात डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी करण्यात आल्यामुळे त्यांच्या नोकरीवरही टांगती तलवार निर्माण झाली आहे. तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.